आता आपण थोडंसं एक छोटंसं रॅपिड फायर, ओके. क्विक आन्सर्स. शास्त्रीय संगीत की फिल्मचा प्लेबॅक? प्लेबॅक. स्टेज की स्टुडिओ? स्टुडिओ. गाताना कधी लिरिक्स विसरली आहेस का? हो हो हो, विसरली आहे. माझी 10वीची प्रिलिम होती आणि मी प्रिलिम देऊन सारेगमच्याच आमच्या नंतरच्या शेड्यूलची ग्रँड फिनाले होती. तिथे मला फड सांभाळ तुराला ग आला तुझ्या उसाला लागलं कोल्हा गाणं गायचं होतं. विसरण्यासारखेच आहेत लिरिक्स. आणि ना त्या गाण्यात असं मध्येच एक असा पॉईंट येतो जिथे सगळे इन्स्ट्रुमेंट्स थांबतात आणि एक ओळ ॲडलिब आहे. तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट्स थांबले आणि मी ती ओळ विसरले. आणि मी भर गाण्यात विचारते निलेश दादाला, हे पुढे काय आहे? तो म्हणला माहिती नाही. मी सतू दादाला विचारलं पुढे काय? मग मी मनाचे शब्द गाऊन मोकळी झाले. आणि आता मी हे बोलायला नाही पाहिजे खरं, पण हा परफॉर्मन्स यूट्यूबवर आहे. आणि आता तू हसतेस. प्लीज बघू नका. आता मी हसते. आता सगळे बघणार जाऊन. इतकं मी नंतर ना असं झालं मला की अजिबात ह्याच्यापुढे मी प्रिलिम्स देऊन स्टेजवरती जाणार नाही आहे. कुठेच धड लक्ष लागत नाही माझं. इंग्लिशचा अभ्यास करत मी स्टेजवर गेले म्हणून हे असं झालं. मला वाटतं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सायन्स करून गेले. हां, कधी रियाज टाळताना आईला काहीतरी खोटं कारण सांगितलंयस? नाही, कधीच नाही. चल, आईला विचारायला पाहिजे हा प्रश्न. हो, नाही, मी खोटं कधीच बोलत नाही. जमतच नाही मला बोलायला खोटं. हां, एखाद्या परफॉर्मन्सच्या आधी तुझं एखादं असं काही लकी रिच्युअल आहे का? लकी आहे का माहित नाही. रिच्युअल आहे चहा पिणे. अच्छा, म्हणून तू मगाशी चहा प्यायलीस की आता मी अर्धा पिते मग नंतर. अच्छा, चहा प्यायला की एकदम सगळं. हां, आता सगळं सेट झालंय असं वाटतं मला. चहा प्यायले ना आता ऑल गुड. वा, कसला चहा पितेस तू? पण आल्याचा. आल्याचा चहा. एक गाणं जे 100 वेळा गायलं तरी तुला बोर होणार नाही? केव्हा तरी पहाटे. असं एखादं गाणं आता मला खूप सुचतायत. हो ना, अशी अनेक गाणी आहेत आणि आशाबाईंची तर खूपच आहेत. सलोनाचा सजन हे त्यातलं एक गाणं आहे. असं गाणं की तुला असं वाटतं मी गायले असतं तर किती छान झालं असतं? हो, अशी आहेत खूप गाणी मी ऐकते तेव्हा मला असं नाही की म्हणजे ह्या सिंगरपेक्षा मी बरी गाईन ह्याच्यासाठी नाही. ते कॉम्पोजिशन इतकं छान असतं की असं वाटतं आपल्यालाही गायला मिळायला हवं होतं. एखादं गाणं असं? बहरला मधुमास, अजय अतुलचं. खूप सुंदर आहे ते. खूप सुंदर. एक गाणं जे तू रिपीट प्लेवर ऐकत बसतेस? एक अगम नावाचा बँड आहे, मी त्यांची गाणी रिपीट मोडवर ऐकत असते. मल्हार जॅम त्यांचं एक खूप सुंदर कॉम्पोजिशन आहे. ते त्यातल्या त्यात खूपच वेळा ऐकते. आता ॲक्टिंगबद्दल एखादा असा कलाकार ज्याच्याबरोबर काम करायचं आहे? संजय लीला भन्साळी. त्यांच्याबरोबर मला म्युझिक डिरेक्टर पण ते फार उत्तम आहेत. तर मला म्युझिक डिरेक्टर म्हणूनही त्यांच्याबरोबर काम आणि ॲक्टिंग पण. हो. वा. फेवरेट कम्फर्ट फूड काय आहे? चहाला धरू शकतो का आपण? नाही, चहा कंपल्सरी आहे. कंपल्सरी. हां, राईट. चहा कंपल्सरी आहे ना? मेथकूट भात. तूप मेथकूट भात. आईच्या हातची फेवरेट डिश? चाट. माझी आई चाट अमेझिंग करते. हो, आलं पाहिजे खायला. आई चाट पण कमाल करते, आई पुरणपोळी पण कमाल करते आणि रियाज पण कमाल करून घेते. अरे बापरे, ते तर काय. आईचा एखादा डायलॉग जो रोज ऐकायला लागतो? उठ, एका ठिकाणी इतक्या वेळ बसू नको, उठले की फोन हातात धरू नको. रोज ऐकते मी. आणि एका ठिकाणी इतक्या वेळ बसू नको, जाड होशील, चरबी साठते, उठ उठ, चाल थोडी. तुझ्या अंगावर चरबी कशी काय साठ? म्हणूनच नाही साठत आहे मला वाटतं. आता एखादा बॅड डे आला किंवा काही घडलं की कॉल पहिले आईला जातो का बाबांना? मी म्हणलं तसं आमच्याकडे एक मी, आई आणि बाबा असा व्हॉट्सॲपवर ग्रुप आहे. काहीही त्याच्यात काही असेल मला काही सांगायचं की पहिले तो व्हिडिओ कॉल होतो त्या ग्रुपला. आई बाबा दोघे पाहिजेत. दोघे पाहिजेत. असं एक आई, असं काही प्रेफरन्स काही नाही? नाही. तुझा मी टाईम कसा असतो? हां, माझं एक खूप कमाल लॅव्हेंडर ऑइल डिफ्युजर मी लावते आणि डिम लाईट्समध्ये इधर बॉलिवूड जुनी गाणी ऐकते, नाहीतर माझं पुस्तक वाचत बसते. हा एक माझ्यासाठी फार अमेझिंग मी टाईम स्पेंड करायचा एक वे आहे. सध्या तुझं आवडतं पुस्तक कुठलं आहे? आत्ता रिसेंटली मी अँक्शियस पीपल वाचलं. खूप छान आहे ते. हो. आणि मराठी मी पु ल देशपांडेंची खूप वाचते. कधी कधी असा बॅड डे असेल तेव्हा मी खरंच
मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहास नावाचं पुस्तक आहे. त्यांनी ते माहिती आहे, हो. सॅर्कॅझममध्ये लिहिलंय. खूप सुंदर आहे ते. आई शपथ, मी इतकी हसून लोळते ते पुस्तक वाचून दरवेळेला. फार अमेझिंग पुस्तक आहे. तर आम्हाला थोडंफार आर्या आंबेकर द ग्रेट नक्की काय आहे हे कळलेलं आहे. घरी काय करते, आई का ओरडते, आणि तिला पण असे परफॉर्मन्सच्या आधी एन्झायटी होते, हो. असं. यू आर व्हेरी रिअल, व्हेरी स्वीट, व्हेरी रिअल. खूप महिन्यांपासून, रादर आपण अगदी वर्षापासून प्लॅन करत होतो तो. आज तू आलेली आहेस, अल्टिमेटली अल्टिमेटली झालेली आहेस. खूप छान माझे बाबा वाटतंय. खुश झाले. माझे बाबा हो. आणि मावशी पार्ले टिळक विद्यालयातले बॅचमेट्स आहेत. येस, आणि माझी आजी तिची टीचर आहे. येस, आंबेकरबाई. येस. असं आमचं कनेक्शन आहे. हो. आणि म्हणून एखाद्याच प्रेक्षकांना वाटत असेल की तू का म्हणतेय, तर मी तिची मावशी म्हणून. हां, हे येस. त्याचं एक्सप्लेनेशन आहे. तर तू आर्या इथे आलीस, भेटलीस, असं पण छान वाटलं गप्पा मारायला. पण पॉडकास्टवर आलीस आणि अशा मनमोकळ्या गप्पा मारल्यास. खूप 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 धन्यवाद. थँक्यू आणि सो मच. तुझं जे करिअर आहे, म्हणजे आता ॲक्टिंग आहे, गाणं आहे, इतकं 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 छान होत जाईल. तुला तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुलाही, सगळ्या रसिक प्रेक्षकांनाही थँक्यू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.